तर आज आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्या एका अशा उत्सवाबद्दल आहेत जो केवळ महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण भारतातही मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आपण बोलतोय चंपाषष्ठीबद्दल. आता वरवर पाहता हा एक देवाच्या विजयाचा दिवस वाटतो, पण आपण जरा खोलात शिरणार आहोत. हा सण नक्की का साजरा केला जातो, यामागे भगवान शंकराच्या ज्या अवताराची कथा आहे, त्या अवताराचं नावच इतकं वैशिष्ट्यपूर्ण का आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्रतामध्ये आणि पूजाविधीमध्ये नक्की दडलंय काय. चला या सगळ्याच्या माग काढूया. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. चंपाषष्ठी म्हटलं की आपल्याला आठवतात खंडोबा. येळकोट येळकोट जय मल्हार. अगदी. खंडोबा हे भगवान शंकराचे एक अत्यंत उग्र आणि तरीही लोकप्रिय रूप आहेत. जेजुरी हे त्यांचं मुख्य स्थान. पण या सणाची गंमत ही आहे की तो केवळ असुरांच्या विनाशापुरता मर्यादित नाही. याच्या मुळाशी एक वचन आहे, एक कथा आहे, जी आपल्याला विजयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. हा दिवस म्हणजे शौर्य, श्रद्धा आणि आत्मनियंत्रण यांचा एक अनोखा संगम आहे. विजयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, हे ऐकूनच उत्सुकता वाढली आहे. चला तर मग थेट त्या कथेपासूनच सुरुवात करूया जिथे या सगळ्याची मुळं आहेत. ही गोष्ट आहे मल्ल आणि मणी नावाच्या 2 दैत्यांची. त्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता असं सांगितलं जातं. हो, आणि या असुरांना ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं होतं. अच्छा, की त्यांना कोणी मारू शकणार नाही असं काहीतरी. अगदी बरोबर. देव किंवा मानव कोणीही नाही. त्यामुळे त्यांचा उन्माद इतका वाढला की देवांनाही परागंदा होण्याची वेळ आली. जेव्हा सर्व मार्ग बंद झाले तेव्हा सर्व देव कैलासावर भगवान शंकराकडे गेले. इथेच कथेला एक निर्णायक वळण मिळतं. शंकराने केवळ तिसरा डोळा उघडून संहार केला नाही, तर एक अगदी खास, एक वेगळं रूप धारण केलं. एक मिनिट थांबा, म्हणजे शंकराने स्वतः हे रूप घेतलं? हे त्यांच्या नेहमीच्या रुद्रावतारापेक्षा किंवा संहारकाच्या भूमिकेपेक्षा वेगळं कसं होतं? खूप चांगला प्रश्न आहे. त्यांनी जे रूप घेतलं ते होतं मार्तंड भैरव. आता या नावातच खूप मोठा अर्थ दडला आहे. मार्तंड म्हणजे सूर्य. तेजस्वी, प्रकाशमान. हो, जो अंधाराचा नाश करतो. आणि भैरव म्हणजे शंकराचं उग्र, विनाशक रूप. म्हणजे हा अवतार केवळ शक्तीचा नाही, तर ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा आणि वाईटाचा अंधार दूर करणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहे. सोबत त्यांनी नंदी आणि सप्तऋषींना सैन्य म्हणून घेतलं. वा, म्हणजे ही लढाई फक्त बाहुबळाची नव्हती, तर ती अंधाराविरुद्ध प्रकाशाची होती. आणि मग मार्तंड भैरव आणि त्या असुरांमध्ये घनघोर युद्ध झालं. मी वाचले की हे युद्ध 1-2 दिवस नाही, तर तब्बल 6 दिवस चाललं. अगदी बरोबर. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून युद्धाला सुरुवात झाली आणि ते षष्ठीपर्यंत चाललं. या 6 दिवसात प्रचंड संघर्ष झाला. अखेरीस 6व्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला मार्तंड भैरवाने पहिल्यांदा मल्लाचा वध केला आणि नंतर मणीचा. पण कथेचा खरा क्लायमॅक्स येथे आहे. मरणापूर्वी असुर मल्लाने एक विनंती केली. मरताना सुद्धा वरदान? मला वाटलं असेल की त्याने क्षमा मागितली असेल किंवा उलट शाप दिला असेल, पण त्याने स्वतःच्या स्मरणासाठी वरदान मागितलं. हे आश्चर्यकारक आहे. माझ्या नावाचा तुमच्या नावापुढे उल्लेख व्हावा आणि ज्या दिवशी माझा मृत्यू झाला त्या दिवशी तुमची पूजा करणाऱ्या भक्तांवर तुम्ही प्रसन्न व्हावं. शंकराने म्हणजे मार्तंड भैरवाने मोठ्या मनाने तथास्तु म्हटलं. अच्छा. म्हणूनच त्यांना मल्लारी मार्तंड असं नाव मिळालं. मल्ल या असुराचे अरी म्हणजे शत्रू. ओहो. आणि म्हणूनच हा दिवस केवळ विजयोत्सव नाही, तर एका पराभत शत्रूला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेचा दिवस आहे. हे आपल्याला शिकवतं की विजयानंतर ही संयम आणि औदार्य किती महत्वाचं आहे. खरंच, एका असुराला दिलेलं वचन पाळण्यासाठी हा उत्सव साजरा होतो, ही कल्पनाच खूप वेगळी आहे. ही कथा आजच्या पूजाविधीमध्ये कशी जिवंत ठेवली जाते, त्या परंपरेशी आजचे भक्त कसे जोडले जातात? खूप सुंदर प्रश्न आहे. ही कथा केवळ एक पौराणिक गोष्ट न राहता ती लोकांच्या आचरणात उतरते. अनेक भक्त मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत म्हणजे युद्धाच्या 6 दिवसांचं प्रतीक म्हणून 6 दिवसांचं व्रत करतात. अच्छा. याला खंडोबाचे नवरात्र असंही म्हणतात. याची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला या व्रताचं उद्यापन होतं. अच्छा, म्हणजे देवीच्या नवरात्राप्रमाणेच हे खंडोबाचं नवरात्र असतं. मग या 6 दिवसात काय केलं जातं आणि यातले विधी कसे असतात? हो,
या काळात भक्त रोज सकाळी लवकर उठून स्नान करतात. घरातल्या देव्हाऱ्यात किंवा चौरंगावर खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते. रोज तिची पूजा केली जाते, दिवे लावले जातात, हार वाहिले जातात आणि या पूजेत काही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. जसं की भंडारा. मी जेजुरीला पाहिलं आहे की सगळीकडे पिवळा रंग उधळलेला असतो. तो भंडारा म्हणजे हळदच असते ना? यामागे काही विशेष अर्थ आहे का? नक्कीच. भंडारा म्हणजे केवळ हळद नाही, ते खंडोबाच्या पूजेचं प्रतीक आहे. हळद ही मांगल्याचं, समृद्धीचं आणि सोन्याचं प्रतीक मानली जाते. खंडोबा हे सूर्याचे अंश मानले जातात आणि हळदीचा पिवळा रंग त्या सूर्यतेजाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी. अगदी. भंडारा उधळणं म्हणजे एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा आणि देवाचा आशीर्वाद सगळीकडे पसरवणं. या काळात मल्हारी महात्म्य किंवा खंडोबा स्तोत्र यांचं पठण केलं जातं. जय खंडेराया किंवा येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला जातो, ज्यामुळे घरात एक सात्विक वातावरण निर्माण होतं. आणि नैवेद्याचं काय? मी ऐकलंय की या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. यामागे काही खास कारण आहे? हो, यामागे एक लोकसंस्कृतीचा धागा आहे. खंडोबा हे बहुजन समाजाचे, शेतकऱ्यांचे, धनगरांचे दैवत मानले जातात. बरोबर. वांगी आणि बाजरी ही त्या काळात सहज उपलब्ध होणारी, जमिनीशी जोडलेली पिकं आहेत. त्यामुळे हा नैवेद्य म्हणजे आपल्या जमिनीतून, आपल्या श्रमातून जे मिळालं आहे ते देवाला अर्पण करण्याची एक भावना आहे. वा. यात एक प्रकारचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा आहे. यासोबतच काही ठिकाणी बोंडे आणि लापशीचाही नैवेद्य असतो. वा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक खोल अर्थ दडलेला आहे. मग हे जे 6 दिवसांचं व्रत आहे, यात काही नियम किंवा पथ्य पाळावी लागतात का? म्हणजे काय करावं आणि काय टाळावं याबद्दल काही संकेत आहेत का? नक्कीच. हे दिवस केवळ पूजाविधीपुरते मर्यादित नाहीत, तर ते आत्मशुद्धीचे आणि साधनेचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या जातात, जसं की कांदा आणि लसूण वर्ज्य करणं. हां. काही जण मिठही खात नाहीत. या व्यतिरिक्त राग, मत्सर, खोटं बोलणं, कुणाशी वाद घालणं किंवा अपशब्द वापरणं पूर्णपणे टाळलं जातं. आणि मध्य मांसाहार? हो, अर्थातच. मद्य मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य असतो. अच्छा. म्हणजे फक्त उपवास नाही, तर एक प्रकारे मनाचंही डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे. बरोबर. हे एक प्रकारचं मानसिक आणि भावनिक प्रशिक्षणच झालं. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. हे एक माइंडफुलनेस किंवा आत्मनियंत्रणाचं प्रशिक्षणच आहे. राग, वादविवाद टाळणं म्हणजे आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवतो. कमी बोलणं, सात्विक आहार घेणं, यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. या 6 दिवसांच्या साधनेतून मिळणारा आत्मविश्वास आणि मनःशांती हाच खरा आध्यात्मिक लाभ असू शकतो. तर आपण कथा समजावून घेतली, 6 दिवसांच्या व्रतामागची साधना आणि विधी पाहिले. आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो असं मानलं जातं? म्हणजे या व्रताचे आणि पूजेचे भक्तांच्या जीवनावर काय सकारात्मक परिणाम होतात? श्रद्धेनुसार याचे अनेक फायदे सांगितले जातात, जे व्यक्तीच्या भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरावर परिणाम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात शांतता आणि समाधान नांदतं. आर्थिक अडचणी दूर होऊन घरात स्थैर्य येतं, अशी धारणा आहे. मी एका लेखात पितृदोष कमी होतो असंही वाचलं. ही संकल्पना थोडी समजावून सांगाल का? हो, पितृदोष ही एक ज्योतिषीय संकल्पना आहे. असं मानलं जातं की जर आपल्या पूर्वजांना सद्गती मिळाली नसेल, तर त्यांच्या अतृप्त आत्म्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात. अच्छा. खंडोबा म्हणजे शिव हे मुक्ती देणारे देवता आहेत. त्यामुळे त्यांच्या उपासनेने पितरांना शांती मिळते आणि पितृदोषाचे नकारात्मक परिणाम कमी होतात, अशी श्रद्धा आहे. आणि मानसिक स्तरावर काय फायदे होतात? मानसिक शांती हा सर्वात मोठा फायदा आहे. जेव्हा आपण 6 दिवस स्वतःला नियमांमध्ये बांधून घेतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती आणि आत्मबल प्रचंड वाढतं. बरोबर. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळतं, कारण आपलं लक्ष विचलित होत नाही. घरातली नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात, ज्यामुळे एकंदर आरोग्यही सुधारतं. थोडक्यात सांगायचं तर हे व्रत म्हणजे आपल्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा देण्यासाठी केलेली 6 दिवसांची रिचार्ज प्रक्रिया आहे. आत्मनियंत्रण आणि सांस्कृतिक प्रतीकांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आपण मार्तंड भैरवाच्या शौर्याची कथा पाहिली, 6 दिवसांच्या व्रतामागची सखोल साधना समजून घेतली, भंडारा आणि नैवेद्यमागचा लोकसंस्कृतीचा अर्थ उलगडला आणि त्यातून मिळणारे भौतिक आणि आध्यात्मिक लाभही जाणून घेतले.
या सगळ्या माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा झाल्यास चंपाषष्ठी हा केवळ एका देवतेचा विजयोत्सव नाही, तर तो आपल्या आत असलेल्या मल्ल आणि मणिरूपी नकारात्मक विचारांवर, वाईट सवयींवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. वा, हा आत्मसुधारणेचा आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. अगदी खरं. आणि जाता जाता एक विचार मनात घोळतोय. कोणता? असुर मल्लाने मरताना स्वतःच्या स्मरणाची मागणी केली आणि ती पूर्ण झाली. अनेक कथांमध्ये वाईटाचा समूळ नाश केला जातो, त्याला विसरून जाण्यावर भर दिला जातो. पण इथे वाईटाची आठवण ठेवली जाते, तीही देवाच्या नावासोबत जोडून. यातून असा विचार येतो की आपण ज्या वाईट गोष्टींवर किंवा आपल्या दुर्बळ सवयींवर मात करतो त्यांची आठवण ठेवणं गरजेचं असतं का? कदाचित त्या पुन्हा आपल्या आयुष्यात डोकावू नयेत यासाठी एक इशारा म्हणून, किंवा आपण किती मोठा पल्ला गाठला आहे याची जाणीव करून देण्यासाठी. यावर नक्कीच विचार करायला हवा.